काय चाललंय तुझं इथे? तुला किती वेळा सांगितलं माझ्या क्लिनिक मध्ये मला न विचारता आलेलं आवडत नाही? का? का म्हणजे हे बघ, पेशंटला असं वाटतं की ऑलरेडी कोणीतरी क्लिनिक मध्ये, मग ते बाहेरूनच निघून जातात. तू जा बरं इथून. वय मी आल्याने तुझं पेशंट कमी होत्यात का तुझा कॉन्फिडन्स? हे बघ, तू इथे जर थांबलीस तर पेशंट येणार नाहीत, मग माझ्याकडे पैसे येणार नाहीत. पैसे जर आले नाहीत तर मी तुला देणार काय? तू जा ना इथून. हे बघ, तुझ्याकडे पैसे येऊ नाहीतर न येऊ, तुला मला पैसे द्यावंच लागतील. आणि हे ठरलंय. आणि तुझ्या क्लिनिक मध्ये पेशंट येणार नाहीत असं होच शकत नाही. अख्ख्या गावाला चांगला चुना लावतोस. मला एक प्रश्न पडलाय कंपाऊंडर, नाही हे सगळं तू करतोस कसं बरं? तू तर एक कंपाऊंडर आहेस, तरी बी लोकांना बरं करतोस. आता हे बघितल्याशिवाय मी काहीत न जात नाही. हे बघ चंदा, मी माझ्या डॉक्टरकीचं प्रदर्शन नाही मांडलेलं इथे. तू भी. गुड मॉर्निंग डॉक्टर. येऊ का मी आत? हो, या ना. बरं झालं तुम्ही सापडलात, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. डॉक्टर, पोटात खूप दुखतंय. म्हणजे मी रात्रीच येणार होते, पण म्हणलं एवढ्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब करणं बरं नाही वाटणार ना. मला माहितीये तुमच्या हातात जादू आहे. मी गोळ्या देतो तुम्हाला. आधी मला चेक तर करा. चला ना. या ना डॉक्टर. करा. डोळे बघू. डोळे नाही, पोट दुखतंय. इथे. ए चंदा, तुला मम्मीने बोलवलंय. येती सांग. अगं लगेच बोलवलंय, काहीतरी अर्जंट काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे ग? ते मला माहित नाही, पण तू जा. कुठे? हो, इथे तू. रात्री काही बाहेरचं खाल्लं होतं? नाही ना, आमचे हे कुठे घेऊनच जात नाहीत बाहेर खायला फिरायला. तुम्हाला आवडतं का फिरायला? हो, मला आवडतं. पण क्लिनिक मुळे जमत नाही. या, मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. ही गोळी सकाळी आणि रात्री घ्या. दूषित पाणी झालं त्यामुळे. बाकी बरं डॉक्टर, तुमच्या इकडे ऍडमिट होण्यासाठी कोणता रोग व्हावा लागेल? प्रेमरोग. हो, काय बोलताय तुम्ही? हे माझ्याकडे पेशंट बरं होण्यासाठी येतात आणि तुम्ही काय बोलताय? अहो, मला घरात खूप बोर होतं ना, म्हणून. नाही, मान्य आहे, हे काही विरंगुळा केंद्र आहे का? तुम्ही या आता. बाहेर पेशंट असतील, वाट बघत असतील. बर, ठीक आहे, पण मी परत येईन ना. हो. किती झाले? 2000. मागच्या वेळीचे 1000 आणि आत्ताचे 1000. येऊ मी? हो, बाय. डॉक्टर, ती बाई बघितली का? स्वतःहूनच तयार झाली लुटून घ्यायला. हो, पण चंदा इथे असेपर्यंत असं काही करता येणार नाही.
अहो मग तिचा विषय संपून टाका ना. किती दिवस तिला असं घाबरून काम करणार आहे? नाही डिंपल, आपल्याला काहीही करता येणार नाही. आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काय ते चंदाकडे माझ्या विरोधात काहीतरी पुरावे आणि ते काय ते शोधून काढलं पाहिजे. अहो पण ते कसे शोधणार? ए चटक चिमणे, कंपाऊंडर वर राहून तू पण खोटं बोलायला शिकलेस काय? मंगलताई म्हणाले मला बोलवलं नाही म्हणून. होय का? मग ते मला जरा भास झाला असेल. गप्प बसतीस का आता? मला चांगलं माहितीये तुमच्या दोघांचं काय चाललंय ती. तुम्ही दोघं मिळून मला मारायचा प्लॅन करताय ना? पण या चंदाला मारणं एवढी सोपी गोष्ट नाही, कळलं? तुम्ही दोघं मला मारायच्या आधी मीच तुमचा जीव घेणार. तुमच्या दोघांना संपून मी स्वतःहून जाईन जेलमध्ये. म्हणजे तर ज्या बायकांना तुम्ही मारलंय का नाही, त्यांचा आशीर्वाद तरी मिळेल मला. आणि ज्या बायकांचा तुम्ही जीव घेणार आहे त्या वाचतील. आणि देवी सिंगला मारण्याचं पुण्य मला मिळेल. आणि ते पुण्य मला पाहिजेच. आता चहा देऊ का? द्या की. आत्या, कसा झालाय चहा? तुझ्या थोबाडासारखाच झालाय. अगं याला काय चहा म्हणतात होय ग? गरम पाणी दिलं असतं तर ते परवडलं असतं. आणि हा नुसती कोरडी माया नग दाखवूस माझ्यावर. मी चांगली तुझी नाटकं ओळखून आहे. नुसतं आपल्या त्या मंगलीच्या मोहर साळसूतपणाचा आव्हानायचा. पण तू कोण आहे काय आहेस ना, मी चांगलं ओळखून आहे तुला. ह्याच्यासाठी तर तुम्हाला पुरस्कार दिला पाहिजे. चंदे, लय आगावपणा करायचा नाही तर हिथंच आडवी करीन बघ तुला. हा, माझ्याशी शिस्तीत राहायचं. हा, सांगून ठेवते. नाही तर ना घरच्यांच्या मोर समधी कुंडली मांडेल बघ तुझी. हा, मांडा. नाही मांडाच तुम्ही. बघू तुमच्यावर कोण विश्वास ठेवताय ते. मला का नाही तुमची लई दया येते बघा. तुम्ही या घरच्या लेक आहे तरी बी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. बिचाऱ्या, मी काय बिचारी नाही. मी मस्त खमकी आहे. अगं तुझ्यामुळंच माझ्या घरातली माणसं माझ्याशी अशी वागतात. पण मी ना तुला चांगला धडा शिकवते का नाही बघ. दर्यो चहा घे, गरम कर, थंड झालाय. तुझ्या बापाची नोकर आहे का ग मी? त्याच दिवशी सांगितलेलं ना माझ्यावर आवाज चढवायचा नाही. प्रेमानं सांगायचं. आणि हात आहेत का नाही, देवानं काम करायला दिलेत, त्याचा जरा उपयोग करत जा. परत जर माझ्यावर ऑर्डर सोडलीस तर हात मुळासकट उपटून टाकील. माझ्या दारूच्या गुत्त्यावर गिऱ्हाईकाने जर आम्हाला पैसे दिले नाहीत का नाही तर त्याचा मी असा हाल करते. आता तुझं मला ते हाल करायला लावू नगस, कळलं का? कळलं. ए, कुठे चालली? चहा गरम आहे, घे स्वतःच ओतून. सगळी साडी खराब केली माझी. बोला, काय होतंय? आता तुम्ही एवढं बोलल्यावर मी काय बोलणार? म्हणजे तुम्हाला मला बघून कळालंच असेल ना. मला तुमच्यासारखं बोलता नाही येणार, पण कशी दिसते ही साडी? साडी छान दिसतीये. आणि मी? तुम्ही पण छान दिसताय. तुम्ही पण ना खूप छान दिसता. आणि हा चष्मा आहे ना खूप शोभून दिसतो तुम्हाला. तुमचा कलरचा चॉईस, तुमची नजर, तुमची पर्सनॅलिटी
एकदम मस्त आहे. म्हणजे तुम्हाला बघून ना मला असं प्रेमात पडायला होतं. तुम्ही जसं माझ्याबद्दल पत्रात लिहिलं ना तसं कदाचित मला नाही बोलता येणार, पण प्रेमात भावना महत्वाच्या, शब्द नाही. आणि तुम्हाला माझ्या डोळ्यात बघून कळतच असेल की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मी पत्र लिहिलंय? कुठलं पत्र? हो, असं काय करताय? हे काय? हे मी लिहिलंय. हो, हे मीच लिहिलंय. म्हणजे जेव्हा तुम्ही इथून गेला होता तेव्हापासून मी तुमच्याच विचारात हरवलो होतो. रात्री झोप लागत नव्हती. मग मी हे कागदावर उतरवलं तेव्हा कुठे मला बरं वाटलं. તમને खबर नव्हती? हे वाचून मला किती भारी वाटतंय. तुम्ही ना खूप रोमॅन्टिक आहात. थँक्यू. ऍक्च्युली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी असं म्हणाले की मी रोमॅन्टिक आहे. आवडेल मला. काय? हेच की मी किती रोमॅन्टिक आहे हे दाखवून द्यायला. सर, शिकार स्वतःहून पहिल्यांदा माझ्या जाळ्यात येते. चांगलंच आहे. नाम्या, चंदा, ही धर, एवढं सामान दे. तू लाल साडी नेसून आलीस याचा अर्थ तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. मला वाटलंच होतं तुला पण मी आवडतो. लय भारी जोडी दिसेल बर का आपली. नाम्या, ए नाम्या, हा? अरे कुठं हरवलास? लाल रंगात. चंदा, तू लाल साडीत लय भारी दिसतेस बघ. मला लाल रंग लय आवडतो. कुंकू पण लाल रंगाचं असतं. पाहिजे? अरे मी टिकली लावती. हा, मग लाल रंगाची टिकली बी आहे, देऊ? लाल रंगाची टिकली लग्न झालेल्या बायका लावतात. हा, आता तुझं बी लग्न करायचं वय झालंयच की, करून टाक. होय, करायचं आहे की, पण तसा पोरगा पण पाहिजे ना. मी आहे की. काय म्हणला? म्हणजे मी आहे की, आपण दोघं मिळून शोधू. हा, कसा मुलगा पाहिजे तुला? कसा पोरगा पाहिजे? माझ्यासारखा. हा? म्हणजे माझ्यासारखा उंचीला असला तर चालेल? बेस्ट आहे, चालेल की. बेस्ट ना. कलर माझ्यासारखा चालेल का? म्हणजे गावातला. आता इथे गावात बघ ना, हवा कशी मोकळी खेळते. तू तिथे शहरात जाणार, तिकडचा नवरा बघणार, गर्दीत राहणार. इथे बघ ना कसं मोकळं मोकळं वाटतंय. तुझं बी खरंच आहे, आणि मला भी गाव लय आवडायला लागले. है ना? आता असं वाटतं आयुष्यभर या गावातच राहावं. मग राहा की, चांगलंच आहे. तुला मुलगा नोकरी करणारा पाहिजे की धंदा करणार? नोकरीवाला चालत. नोकरीवाला? अगं काय नोकरी करणारा? नोकरी करणारा म्हणजे गुलामी करणारा. धंदा करणारा कसा आपल्या मनाचा राजा असतो. तू धंदा करणारच बघ, म्हणजे तुला पण त्याची मदत करता येईल. ते कसं काय? समज त्याचा एक मोठा मॉल असेल, दुकान असेल मोठं. तुम्ही दोघं एकत्र थांबू शकता, एकत्र वेळ घालवू शकता. अरे हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं की. हा, आता दुकानवालाच नवरा बघतील. बघायला कशाला पाहिजे, मी आहे की. काय म्हणला? मी आहे की. आता तुला सामान द्यायचंय ना, मी आहे, देतो.
किती झालं? आता मी काय घरातल्या माणसांकडून पैसे घेईल वय? अरे ना म्या असं करशील तर धंदा कसा होणार तुझा? वय मी काय समद्यानाच फुकट देत नाही, फक्त तुला. बर, येते मी. हा ये ना, मी वाट बघतोय. चंदा, लाल साडीत लय भारी दिसतेस तू. हा. ए, हसली हसली म्हणजे पडली. ए, बजाला सांगतो, बजाला बजा 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 बजा. फोन बी लागणं झालंय, काय करू? काय डॉक्टर, आता हे पाखरू तुमच्या हाताला लागले तरी पण कसला विचार करताय? तोच विचार करतो डिंपल. मी काहीच न करता ती बाई फसली कशी? म्हणजे ती माझ्या प्रेमात कशी काय पडली? अशा बायका असतात? वय असत्यात. अशा बायका लय डेंजर असतात हा डॉक्टर. त्यामुळे तुम्ही तिच्यापासून व्हायच लांब राहा. अहो, त्यांना एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्यासाठी त्या कुठल्या पण थराला जाऊ शकतात. लय येडी बाई आहे ती, त्यामुळे जपून. असू दे, वेडी माणसंच आपला फायदा करतात आणि आपल्या कामाला येतात. कामाला येत्यात का त्या चंद्यासारखं गळ्यात पडून लोडणं बनतात ते लवकरच कळ. काय गरज होती तिचं नाव घ्यायची? आता तिचं नाव घेतलंच आहे तर ऐक, तिच्यापासून जरा जपून राहा. का? का म्हणजे तिच्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे. काय? हो. अहो, पण मी काय केलंय? काही केलं नाहीयेस, करणार आहेस. म्या काय करणार आहे आता? माझ्याशी लग्न. तिला पसंत नाहीये ते. का का पसंत नाही तिला? कारण जेव्हा मी मुंबईला होतो तेव्हा तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. खरं तर तिचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं, पण मी नकार दिला. मग तिला ते काही पसलं नाही, त्यासाठी ती इथे आली. आता तिला माझं लग्न कोणाशीच होऊ द्यायचं नाहीये. एकतर्फी शक्यच नाही. तुम्ही तिला लग्नासाठी फूस लावली असणार आहे. ठीक आहे, तुला नसेल ऐकायचं तर नको ऐकू. मी सांगायचं काम केलं. टिम्पल, ती खरंच खूप डेंजर बाई आहे. मला सांग, आयुष्यात मी कधी कोणाला घाबरलेलं बघितलंयस का? नाही. पण तिला घाबरलोय. ती खरंच खूप डेंजर बाई आहे. ती काही करू शकते. डिंपल बघ, आता तूच ठरव काय करायचं ते.